हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला भोगीसाठी मिक्स भाजी कशी करायची ते सांगणार आहे। त्यासाठी लागणार हे सर्व साहित्य आहे। हे 9 प्रकारच्या मिक्स भाज्या आहेत। त्या वाटाणा आहे, हरभरा आहे, गाजर, बटाटा, वांग, पावटा, वाल, या सगळं 9 प्रकारच्या भाज्या आहेत। त्यासाठी लागणारे फोडणीसाठी साहित्य कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, कोथिंबीर। मी गॅस चालू केलेला आहे, त्यावर पातेलं ठेवलेलं आहे। मला मिक्स भाजी करायची आहे भोगीसाठी। तेल थोडं जरा जास्त लागतं मिक्स भाजीला। तेल माझं तापलेलंच आहे, त्यामध्ये मी मोहरी घालणार आहे। चमचाभर मोहरी घातली मी। आता 1 चमचाभर जिरं घातलंय मी। त्यामध्ये आता मी कांदा टाकणार आहे। गॅस थोडा मध्यमच आहे, कारण का भांड करपतंय। त्यामध्ये मी आता हळद टाकणार आहे 1 चमचा। कांदा भाजतच आलेला आहे, त्यामध्ये मी आलं लसूण टाकणार आहे। ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे। मी असंच कुटून घेतलेलं आहे, थोडं जाडसर। आलं लसूण पण भाजलेलं आहे, त्यामध्ये आता मी टमाटर घालणार आहे। आता टमाटर चांगला शिजवून घ्यायचा आहे, थोडा मऊ झाला पाहिजे। आता टमाटर पण भाजलेला आहे, त्यामध्ये आता मी हा वाटाणा, हरभरा, वाल, पावटा हे मी आता भाजून घेणार आहे, कारण का ह्याला थोडा उशीर लागतो शिजायला। त्यामुळे भाजलं की पटदिशी शिजून जाईल। वांग बटाटा का लगेच शिजतो, त्यामुळे ह्याला तेलात थोडं मी परतून घेणार आहे। आमच्याकडे भोगीला अशीच मिक्स भाजी बनवतात। परत हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, कांद्याची भाजी, 7-5 भाजी आपल्या आवडीप्रमाणे बनवतात। आता हे भाजलेलं आहे। आता यामध्ये मी बटाटा, वांग घालणार आहे। थोडंसं गरम करायचं ह्या तेलामध्येच, आणि मग तिखट मीठ टाकायचं। आता मी तिखट मीठ टाकणार आहे। हे माझं घरचंच तिखट आहे, आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकायचं आहे। मला थोडं जास्त तिखटच लागते। आता मीठ आपल्याला पाहिजे तेवढं लागेल तेवढं घालायचं आहे। हे माझ्याकडे ब्याडगीचं तिखट आहे थोडं, ते मी थोडंसं घालणार आहे, 1 चमचाभर घालणार आहे। हा गरम मसाला आहे, 1 चमचा घातलेला आहे, आणि धन्याची पावडर 1 चमचा आहे। आता मी सर्व मिक्स करणार आहे। आता ह्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे, कारण का आता शिजायला जास्त उशीर नाही लागत।
मिक्स भाजी शिजायला चालू आहे, तोपर्यंत मी तुम्हाला हरभऱ्याची भाजी करायची ती दाखवणार आहे. हरभऱ्याची भाजी पण लागते. ही सुकी हरभऱ्याची भाजी आहे. लसूण, मिरच्या, ही भाजी काय पटकन होती. ही सुकी भाजी आहे वाळलेली. भाजलेलाच आहे लसूण मिरच्या. त्यामध्ये ही भाजी अशी सुकी मी भिजायला घातलेली ही अशी टाकायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर पण घालायची भरपूर अशी शिजायला, त्यामुळे वास असा छान येतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता पाणी टाकायचं. एक 5 मिनिटातच शिजती भाजी ही, तिला का उशीर नाही लागत. तरी पण अर्धी वाटी पाणी घातलंय मी. आता पाणी घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे. आता हे शेंगदाणा असं मोठं मोठं कुटून घेतलेलं, कच्चंच आहे ते शेंगदाणा, भाजून नाही कुटायचं, असंच कुटून घ्यायचं. आणि ते असं आता वरच्यावर असं टाकायचं, हलवायचं नाही आता. आणि ह्यावर आता झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. आता भाजी शिजलेलीच आहे बघा, कशी छान शिजून तयार झालेली आहे. शिजलेलीच आहे भाजी. आता भाजी शिजलेलीच आहे. 15 मिनिटं ह्याला बारीक गॅस करून ठेवलेला, 15 मिनिटं लागलं तरी पण शिजायला. आता त्यामध्ये कसुरी मेथी आहे, ती थोडी अशी चुरून टाकायची आहे. आता कोथिंबीर आहे, ती पण टाकायची आहे. भोगीची मिक्स भाजी तयार. बघा असा कलर पण छान आलेला आहे. आता ह्यामध्ये वरून असे तीळ टाकायचे. हे माझे गावरानच तीळ आहेत, घरचेच. आता 5 मिनिटं झालेली आहेत. भाजी शिजलेलीच आहे. अजून एक 2 मिनिटासाठी थोडंसं पाणी आहे, आटवून घ्यायचं. झटपट अशी हरभऱ्याची भाजी तुम्ही करून बघा, आणि चवीला तर एवढी छान लागते. भाजी तयार आहे. आता शिजलेलीच आहे. आता उतरून ठेवणार आहे मी आता भाकरीची तयारी करणार आहे. हरभऱ्याची भाजी पण ही वाळलेली भाजी आहे, म्हणजे कुडून आणून वाळवून अशी शिजवलेली, त्यामुळे थोडा कलर येत नाही आला, पण खायला छान लागते. तुम्ही पण करून बघा अशी भाजी. मी आता बाजरीची भाकरी करणार आहे. त्यासाठी मी आता पीठ चाळूनच घेणार आहे पहिलं, कारण हा पीठ चाळूनच घ्यायचं असते. गिरणीतून काय पण पडलेलं असतं. मला आता 5-7 भाकरी करायची आहेत. 5-7 भाकरी मला लागणार आहेत, 7. आता अंदाजेच पीठ घेतलेलं आहे. आता हे बाजरीचं पीठ असल्यामुळे यामध्ये गार पाणीच घालायचं, कारण का बाजरीचं पीठ हे चिकट असतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून पीठ असं मळून घ्यायचं, घट्ट गोळा करून. ज्वारीच्याला थोडं गरम पाणी घ्यायला लागतं, पण बाजरीच्याला नाही लागत. आणि ह्यामध्ये मी थोडंसं तांदूळ 1 किलो पण घातलेलं आहे दळायला, बाजरी आणि तांदूळ. त्यामुळे हे चिकटच पीठ आहे, त्याला गरम पाण्याची काही गरज नाही आहे. आम्ही त्यामधला एक गोळा घेतलेला आहे आणि चांगला असा मळून घेतलेला आहे. हे बघा, असा आपल्याला पाहिजे तसा, आपल्याला भाकरी कशी बनवायला येईल असा, आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. आता पीठ लावून भाकरी करून घ्यायची. त्याआधी ही माझ्याकडे तीळ आहेत, या तिळामध्ये मी हा गोळा मी आता गोळा घेतलेला आहे. यामध्ये आता असं तीळ बुडवून घेणार आहे मी. हे तीळ नंतर लावले की ते तीळ पडून जातात. आणि यामध्ये आता मी पीठ टाकून असा गोळा करायचा आहे. त्यामध्ये पीठ लावून थोडा आधी हाताने प्रेस करायचं असं, म्हणजे तीळ चिकटतात.
आणि खाली पीठ टाकून आता याची भाकरी थापून घ्यायची. तीळ बघा कसं छान चिकटल्यात. आता भाकरी तयार झालेले. तवा पण माझा तापलेलाच आहे. अशी भाकरी टाकायची आहे. भाकरीला आता असं पाणी लावायचं आहे. थोडंसं 1-2 मिनिटं झालं टाकून तव्यामध्ये की पाणी लावायचं आहे. हातानं पण लावू शकता, नाही तर तुम्ही कापडानं पण लावू शकता. बन्यांचं कापड घेऊन छोटंसं धुलेलं कापड असला एक छोटा तुकडा घेऊन तरी पण लावलं तरी पण चालतं. पहिला परतून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे भाकरी पचली जाते. आता तीळ बघा कसे वर आलेत असे छान. भाकरी भाजलेलीच आहे अशी. खालच्या बाजूने चांगली बाजू द्यायची आहे. तिला आता अशीच तव्यात अशी घालायची आहे. बघा कशी टम फुगली. हवा जायला लागली थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी तिळाची बघा कशी छान झालेलीच आहे माझी. अशा प्रकारे आता मी सर्व भाकरी करून घेणार आहे. आता असा हा देवाला नैवेद्य करावा लागतोय 5 भाकरींचा. भोगीची भाकरी आणि भाजी तयार आहे. देवासाठी नैवेद्य तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.